हाय फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं स्वाद रेसिपीमध्ये अगदी खूप मनापासून स्वागत करते। आज आपण अगदी हेल्दी, टेस्टी आणि सर्व लहान बच्चे कंपनीला आवडणारा असा पराठा म्हणजे पालक पनीर चीज पराठा करणार आहोत। अशी तर आपली मुलं जास्त पनीर खातात पण पालक खात नाहीत, तर आपण पालक कसं मुलांच्या पोटात जाईल हे बघायचा प्रयत्न आपण सर्वच आया करतो। तर चला आपण हा असा हेल्दी पराठा कसा बनवायचा ते पाहूयात। तर त्यासाठी मी एक जोडी पालक घेतलाय आणि फक्त त्याची पानं मी खुडून घेतलेली आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्यानंतर एक लसणाचा 10 ते 12 पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि हिरवी मिरची 5 ते 6 आहे, पण तिखट ती जास्त नाही। जास्त तिखट असेल तर कमी जास्त आपल्या आवडीनुसार वापरायचे आहे। त्यानंतर गव्हाचं पीठ घेतलंय मी 2 वाट्या, मोठ्या 2 वाट्या असतात ते। त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि पराठा जो आहे तो पचायला हलका जावा त्यासाठी मी ओवा घातलाय। त्यानंतर तीळ घातले, तीळ सुद्धा आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त वापरायचे आहेत। आणि त्यानंतर पालक आणि हिरवी मिरचीची जी पेस्ट बनवलेली आहे ती घालायची आणि सर्व व्यवस्थित आधी मिक्स करून घेऊ। तर पहिल्यांदा आपण पाणी नाही वापरायचं, आधी पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग लागलं तर थोडंसं पाणी घालून घट्टसर पण स्मूथ असा ह्याचा एक गोळा करून घ्यायचा। तर पराठा करत असताना पीठ खूप छान पद्धतीने मळलं गेलं पाहिजे, तरच पराठा आपला छान होतो आणि फुगतो। आता थोडंसं मी त्याच्यावरती तेल लावते आणि आपण जे पनीरचं स्टफिंग बनवणार आहोत ते बनवायला घेऊयात। त्यासाठी आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई गरम झाले की त्यामध्ये अगदी थोडंसं 1 चमचाभर, छोटा चमचा जो असतो तितकंच तेल घालायचंय। त्यानंतर एकदम बारीक मी खिसून घेतलेला कांदा घातलाय, कारण आपण पराठा करतोय। जर मोठा कांदा असेल तर पराठा फाटेल आणि तो परत फुगणार नाही। त्यानंतर धने पावडर घालायचे आणि थोडीशी जिरे पावडर घालायचे आणि अगदी थोडासा गरम मसाला मी घातलाय। त्यानंतर बेडगी मिरची पावडर घातलेली आहे, कारण आपण आधीच हिरवी मिरची घातलेली आहे। तर पनीर मी इथं 250 ग्रॅम खिसून घेतलेला आहे आणि सर्व मसाले आणि पनीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। चवीपुरतं मीठ घालायचंय। जर प्रथमच तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचे, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल। आता वरून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे मी, अगदी ऑप्शनल आहे पण मला कोथिंबीर आवडते त्यामुळे मी घातली। आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपलं पराठ्यासाठी लागणारं स्टफिंग तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता एकदम बारीक असं हे सगळं स्टफिंग आहे, जेणेकरून आपल्या पराठ्यामध्ये ते बाहेर येणार नाही किंवा आपला पराठा फुटणार नाही। आता पुन्हा 2-1 मिनिटं मी कणिक छान अशी मळून घेते आणि एक त्याचा गोळा घ्यायचा छोटासा आणि थोडंसं कोरडं पीठ लावून घेऊयात आणि एक छोटी लातिंबी आधी करून घ्यायची। आता स्टफिंग आपला पूर्णपणे थंड झाल्यानंतर मी पराठा करायला घेतलेला आहे। आता यामध्ये स्टफिंग जे आपण पनीरचं बनवलंय ते घालूयात। तर भरपूर असं स्टफिंग घालायचंय, खाताना खूप छान वाटलं पाहिजे। आता थोडंसं चीज मी खिसते, तर इथं मोजरीला किंवा स्लाइसवालं चीज जे तुम्हाला आवडतं ते घालायचंय। मी क्यूबवाला आणलेला आहे ते घातले आणि आता आपण हे सर्व फोल्ड करून घेऊ, जसं आपण पुरणपोळीला गोळा करतो त्या पद्धतीने। आता थोडंसं हाताने प्रेस करायचं, जेणेकरून आपला पराठा जो आहे तो कुठंही लीक होणार नाही। थोडंसं कोरडं पीठ लावायचं आणि अगदी हलक्या हाताने हा पराठा आपण लाटून घ्यायचे। शक्यतो पराठा लाटताना हात आपला हलकाच ठेवायचे, त्यामुळे सुद्धा आपला पराठा छान असा फुगतो, टम्म फुगतो। आणखी कोणत्या प्रकारच्या रेसिपी पाहायला तुम्हाला आवडतील त्यासाठी कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायची आहे। सोबतच तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायचे आहेत। आता पराठा हा जास्त पातळ नसतो, तर थोडासा आपल्याला थिक ठेवायचा आहे, थोडासा जाड ठेवायचा आहे। अगदी चपातीसारखा पातळही नाही करायचा आणि खूप जाडही नाही ठेवायचा।
मी तुम्हाला थिकनेस दाखवते। आता आपण तवा सुद्धा गरम करायला ठेवलेला आहे। तवा गरम झालेला आहे, त्यावरती पराठा आपण शेकून घ्यायचा। तर गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची। पराठा हा चपातीसारखा पातळ नसतो, थोडासा तो जाड असतो। तर आता आपण याला तेल, तूप, बटर जे तुमच्याकडे अवेलेबल असेल किंवा जे तुम्हाला आवडतं ते लावायचे। असं कंपल्सरी काहीच नाही, प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असते। आता बघा आपला पराठा कसा टम्म छान असा हिरवागार दिसतोय आणि छान फुगलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी पराठा नाही फुगला तरी सुद्धा चालतो, पण जरा फुगला की जरा आपल्याला छान वाटतं। आणि हा क्रिस्पी असा ग्रीन कलरचा पराठा आपला पालक पनीर चीज पराठा तयार झालेला आहे। आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊ। मी सर्व बाजूनी त्याला व्यवस्थित भाजलेला आहे। आता मी तुम्हाला हा पराठा कट करून दाखवते। सर्व बाजूनी आपलं स्टफिंग व्यवस्थित भरलं गेलेलं आहे। तुम्ही प्रत्येक पराठ्याचा घास खाताना तुम्हाला पनीर चीज सगळं व्यवस्थित दाताखाली लागतं। तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन चटकदार आणि जायकेदार रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।